लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे. आजपासून लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. आणि आजच या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 11व्या हप्त्याचे पैसे हे सोडले आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना चेक दिलेला आहे. आता बँकांना सरकारकडून निधी मिळालेला आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींचे मे महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊ लागलेत. पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींच्या 11व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि जो मे महिन्याचा हप्ता आहे तो आता 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे. आज सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी मे महिन्याचा 11वा हप्ता सोडण्याचा आदेश हा सर्व अधिकाऱ्यांना दिला होता. गेले 1 तास झाले लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये पडू लागले आहेत. लाडक्या बहिणींना आता 15 मिनिटापूर्वी सुद्धा 2100 रुपये बँकेत आल्याचा बँकेकडून मेसेज आला आहे. बऱ्याच लोकांकडून टीका होत होती की सरकारने फक्त मते घेण्यासाठी 2100 रुपये देणार असा वादा केला होता. परंतु फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत. परंतु अखेर एकनाथ शिंदे साहेबांनी 2100 रुपयाच्या वाटपाला सुरुवात केली आहे. आणि मे महिन्यापासून 2100 रुपयाचं वाटप सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे साहेब बोलले, म्हणूनच आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणारा हप्ता हा 1500 रुपयाचा नाही तर 2100 रुपयाचा असणार आहे. आता 2100 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिलेली आहे. त्यामुळे 100% आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर त्या 10 बँका कोणत्या आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सकाळीच एक पत्रकार परिषद एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 2.5 कोटी महिलांना हप्ता मिळणार आहे. कारण मी स्वतः माझ्या लाडक्या बहिणींसाठी बँकांना चेक दिलेला आहे आणि बँकांना सरकारकडून निधी मिळाला आहे. म्हणूनच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा वेळेवरती मिळणार आहे. आत्ताच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला आहे आणि आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळेल. आज सर्वात प्रथम या 10 बँकांमध्ये पैसे जमा होतील असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. तर मित्रांनो, कोणत्या 10 बँकांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत आणि या लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये तुम्हाला अजून कोणता लाभ मिळणार आहे, तसेच उद्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि परवा कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाले आहेत आणि बऱ्याच बहिणींचे तसे आम्हाला मेसेज देखील आलेले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पोहोचला आहे आणि हा लाभ जवळजवळ 2.5 कोटी महिलांना मिळणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. त्यामुळेच हा मे महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होत आहे. आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये खूपच उशीर झाला होता. त्यामुळे आता मे महिन्याच्या हप्त्याकडे आम्ही बारकाईने लक्ष देत आहोत. कोणतीही लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही आणि कोणत्याही हप्त्यामध्ये खंड पडणार नाही. त्या बहिणींचा सन्मान निधी हा लाडक्या बहिणीला वेळेवर मिळालाच पाहिजे, यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. आणि यामध्ये स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना चेक दिला आहे. त्यामुळे बँकांना चेक दिल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला कोणत्याही क्षणी बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. आदित्यताई म्हणाल्या की प्रत्येक बहिणीला आता 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. आदितीताई असंही म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही ज्या अटी लावल्या होत्या त्या सर्वांसाठी समान असतील. कोणत्याही अटीमध्ये बदल करण्यात आलेला नाही. फक्त ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतात त्यांच्या हप्त्यामध्ये थोडा बदल होणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बहिणींच्या हप्त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. सरसकट सर्व महिलांच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होतील.
आता बँकांना चेक मिळालाय म्हटल्यावर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेलीच आहे। तर तुमच्याही खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का ते एकदा चेक करा। आत्ताच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 बँकांची नावे सांगणार आहे, ज्या महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडलेला आहे। त्या बँकांची नावे मी तुम्हाला आता सांगणार आहे। आत्ताच 1 तास झाला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या तशा प्रकारे आम्हाला कमेंट सुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे आलेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली आणि अखेर लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मे महिन्यामध्ये मिळाला। परंतु आता मे महिन्याचा हप्ता हा याच महिन्याच्या सुरुवातीला मिळणार आहे। म्हणूनच आजपासून लाडक्या बहिणींच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवून हा व्हिडिओ नक्की बघा। आता तुमच्या खात्यावरती सकाळपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे। आज या 10 बँकेत पैसे सोडले आहेत आणि अजून पुढील 10 बँका निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे। अजून कोणकोणत्या बँका निवडल्या आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळाले आहेत ते पण सांगेन। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे, त्यामुळे राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावरती आजच 2100 रुपये येणार आहेत। सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आज या बँकांमध्ये पैसे वाटपाचं काम केलं जाईल। तसेच त्यांनी या अधिकाऱ्यांना ही ऑर्डरही दिली आहे की आजच या 10 बँकांमध्ये पैसे वाटपाचं काम झालं पाहिजे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते 100% करून दाखवतातच। लाडक्या बहिणींनो, ही मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिलेली आहे। त्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेच्या डीबीटीचं बटन दाबलं आणि त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सकाळपासून येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आलेत का हे नक्की चेक करा। बँकेमध्ये पैसे आले नसतील तर तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आता पहिल्यांदा बघा की कोणत्या 10 बँकांमध्ये पैसे सोडले आहेत। त्या 10 बँकांची नावे तुम्हाला मी लगेच सांगणार आहे। जर तुमच्या पण बँकेचे नाव या 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पण लगेच 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल। तुम्हाला मे महिन्याच्या लाडक्या बहिणीचा हप्ता आजच मिळेल। तर बघा, यामध्ये आता 1 तासाभरापासून लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागले आहेत। त्यातील पहिली जी बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, सर्वात मोठी बँक आहे। या बँकेमध्ये अनेक लाडक्या बहिणींना आत्ताच 1 मिनिटापूर्वी 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला। पोस्ट ऑफिस या बँकेतून मेसेज येऊ लागले आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पुढची बँक सांगते बघा, ती म्हणजे कॅनडा बँक। कॅनडा बँकेमध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींचं खातं आहे। त्यांना सुद्धा 1 तासापासून मे महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे आणि या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, नंतर IDBI बँक, ॲक्सिस बँक अशा महत्त्वाच्या बँकांमध्ये 1 तास झालं पैसे जमा होत आहेत। त्यामुळे तुमचंही या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हालाही या बँकेकडून मेसेज आला आहे का हे एकदा चेक करा। जर बँकेकडून तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकेचा कोणता प्रॉब्लेम झाला आहे का हे देखील तुम्हाला बघावं लागेल। पुढील बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेत खातं असणाऱ्या महिलांना देखील 5 मिनिटापूर्वी 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। लाडक्या बहिणींनो, आम्हाला लाडक्या बहिणींनी कमेंट करून हे सांगितलं आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत। त्यानंतर महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत। एप्रिल महिन्याची वाट ही लाडक्या बहिणींनी खूप पाहिली, पण आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघावी लागणार नाही। आत्ताच 1 तास झाला मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्यात आलेला आहे। यामध्ये पुढील बँक आहे ती HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक। या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा झाल्याचा महिलांचा आम्हाला फोन आलेला आहे।
आता उरलेल्या ज्या बँका आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे हे उद्या किंवा परवा जमा होतील. ज्या महिलांचं खातं या 10 बँकांमध्ये आहे त्यांना आजच त्यांच्या खात्यावर ₹2100 जमा झाल्याचा मेसेज येईल.